कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमं वन्दे परमानन्दमाधवम्. आसुरीं योनिमापन्ना आसुरीं योनिमापन्ना मूढा जन्मनि जन्मनि मूढा जन्मनि जन्मनि माम प्राप्यैव कौन्तेय माम प्राप्यैव कौन्तेय ततो यान्त्यधमागतिम् ततो यान्त्यधमां गतिम्. आसुरीं योनिमापन्ना मूढा जन्मनि जन्मनि माम प्राप्यैव कौन्तेय ततो यान्त्यधमां गतिम्. आसुरीं योनिम् आपन्ना मूढा जन्मनि जन्मनि माम अप्राप्य येव कौन्तेय ततः यान्ति अधमां गतिम्. असा पदच्छेद आहे. अन्वय असा आहे, हे कौन्तेय, माम अप्राप्य येव मूढा जन्मनि जन्मनि आसुरीं योनिम आपन्ना, आणि ततः त्यामुळे अधमां गतिम यान्ति, त्यामुळे ते अधम गतीला जातात. शब्दशः अर्थ असा आहे, हे कुंती पुत्रा, ते मला अप्राप्य, मला प्राप्त न झाल्यानेच काय ते मूर्ख, महामूर्ख अनेक जन्ममध्ये आसुर योनीलाच प्राप्त करून घेतात. आपन्ना याचा अर्थ ते प्राप्त होतात, त्याला जबाबदार तेच आहेत. आणि त्यामुळे ते आपल्या कर्मगतीने अजून खालच्या योनीला अधमाम, अध म्हणजे खाली, ऊर्ध्व म्हणजे वर, अधमां गतिम यान्ति, ते अनेक खालच्या योनीला ते जातात, असा शब्दशः अर्थ आहे. तर हे कौन्तेय, इथं या ठिकाणी या श्लोकामध्ये आता भगवंतानी आसुरी वर्णन जे आहे ते आसुरी वर्णन आता अंत्याकडे आलेलं आहे. आसुर मनुष्य जो असतो, आसुर मनुष्याचा स्वभाव, त्याची कृती, त्याचं वर्तन खूप बारीक निरीक भगवंताने अर्जुनाला सांगितलं. अर्जुन तर काय आसुर नव्हता, पण त्याला अर्जुननिमित्तं कृत्वा, आपल्यासारखी जी माणसं असतात ती पण आसुर असू शकतात. आसुराचं आसुरत्व किती सूक्ष्म असतं हे आपण आता चिंतन करून पाहिलं. आसुर कोण असतो? बाई असते का पुरुष असतो? ब्राह्मण का क्षत्रिय का वैश्य का शूद्र का अजून कोणी त्याच्या खालचा? असा जर शोध घेतला, मग धार्मिक असतो का अधार्मिक असतो, तो यातून निवडणं फार कठीण आहे. सर्वच आहेत. स्त्री असेल, पुरुष असेल, ब्राह्मण असेल, क्षत्रिय असेल, वैश्य असेल, अजून कोणते 100-4,500 जाती त्यापैकी कोणत्याही जातीतला असला तरी ते जाऊ, ते काही विषय नाही. पण त्यापेक्षा पुढची गोष्ट, जे भाविक आणि धार्मिक आहेत, जे परमार्थ करतात, ते असुर असतात का? तर ते पण असुर असतात. कशी काय असुर असतात? तर या वृत्त्या त्याच्यामध्ये असतात, कमी अधिक फरकाने त्याच्यात त्या वृत्त्या असतात. आता यातला आपण काय टाळू शकतो? यात हे माझ्याकडे नाही हे असं कोण म्हणेल? अशी कशी काय गोष्ट होऊ शकते? पुढं पाठीमागच्या श्लोकामध्ये गेलं ते काय, अनेक नाही काय, अहंकारम बलम दर्पम
हा, अहंकारम बलम दर्पम कामम क्रोधंच संश्रित. हा, मग आता यातलं काय नाही आपल्याकडे? आपण धार्मिक आहोत. आपल्याकडे अहंकार नाही का? असं कसं काय होईल? अहंकार आपल्याकडे बल नाही का? आपल्याकडे किंचित थोडाफार दर्प नाही का? आपल्याकडे दर्प असतोच ना. आपल्याला कोणातरी कोणातरी आपण कमी लेखतो, कोणतरी श्रेष्ठ समजतो, काहीतरी असं होतं. आणि आपल्याला कोणालाच राग येत नाही अशी गोष्ट आहे का? असे काही नाही ना. मग त्यामुळे कमी अधिक फरकाने आसुर वृत्ती ही प्रत्येक माणसात असते. त्यामुळे अर्जुनाला इतकं बारीक सांगण्यातलं तात्पर्यच हे आहे का माणसात ह्या वृत्त्या असतात आणि त्या वृत्त्या काढण्याकरता याच्या करताच ही साधनं आहेत. त्यामुळे त्या वृत्तीत माणसाने सावध व्हावं आणि त्या वृत्त्या आपल्याला घातक आहेत, आपल्याला अधोगतीला घेऊन जाऊ शकतात. त्याकरता अर्जुनाला निमित्त निमित्त करून आपल्या पुढे एवढ्या सगळ्या वृत्त्या मांडल्या आणि खूप बारीक मांडल्या त्या. त्याच्यावरती पुन्हा सांगायचं काही कारण नाही. आणि मग त्या भगवान त्याच्यामुळे मग चिडले. मागच्या 19व्या श्लोकात काय तो भगवंताचा रागच आहे. का राग आहे? तर जसं तुम्हाला कोणी कोणी किती चुकला, तर त्याचा राग येत नाही माणसाला. गल्लीतला माणूस चुकला त्याचा राग येतो का? नाही राग येत. तुम्ही त्याला शिव्या देऊ शकता का? नाही. त्याला मारू शकता का? नाही. पण तुम्ही तुमच्या मुलाला रागवू शकता की नाही? हां. मग तसं तुमच्या मुलाला तुम्ही मारू पण शकता की नाही? म्हणजे शिक्षा पण देऊ शकता, त्याला रागवू पण शकता. त्याचं कारण का? त्या बापानी त्याला लहानचं मोठं केलं, सगळं वाढवलं आणि ते कशाकरता केलं? दारू पिण्याकरता? का वाईट वर्तन करण्याकरता? मग बापाला असं वाटतं, मी याला सगळा पैसा खर्च केला, याला शिकवलं, याच्याकरता सगळ्या सुविधा उभ्या केल्या, तरी हा अमार्गाला विमार्गाला गेला आणि याने याचं जीवन खराब केलं आणि माझं पण जीवन खराब केलं. मग अशा काळात त्या बापाला त्या मुलाचा राग येईल का नाही? राग येईल. मग त्या राग आल्यामुळे जसं गायीच्या अंगात 33 कोटी देव असतात. मग 33 कोटी देव आणि तुम्हाला आपल्याला कळत नाही का जे गायीची सेवा करतात, त्याला ती गोष्ट माहीत नाही का? तू तर गायीची सेवा करतोय ना. पण मग तो मनुष्य गायीच्या अंगावरती दोन्ही हाताने एक दिवस काठीची धोपाटी घालतो की नाही? मग का घालतो? तर त्या माणसाचा तिला हाणायचा हक्क पोहोचतो. कारण त्यांनी तिच्यावरती खूप प्रेम केलंय ते. तर तू इकडं विनाकारण त्या खड्ड्यात जाऊन जर पडली तर तुझाच घात होईल ना. तो हाणतो म्हणजे त्याला का त्याचा राग व्यक्त करायचा असतो का? त्या गायीच्या सुरक्षेकरताच तो हाणत असतो. बाप त्या मुलाला ताडण करतो, शिक्षा करतो, तो त्याच्या सुरक्षेकरताच करतो. तो भगवंतानी तो राग जो व्यक्त केला, तर तोच राग आता या श्लोकामध्ये सुद्धा भगवान या 19व्या श्लोकात क्रूरतेने सांगितलं. मग भगवान काय म्हणले या ठिकाणी? मग ते म्हटले, "मी त्याला कुठं आसुरी योनीत ढकलतो." पण कोणला? जो माझा द्वेष करतो, जो पापी आहे, जो क्रूर कर्म आहे आणि जो असा क्रूर कर्म असून आणि मग तो त्याला मी काय करतो? नराधम आहे. एक हा जो नराधम आहे, नराधम आहे, क्रूर कर्मी आहे, पापी आहे आणि जो माझा आणि माझ्या आज्ञेचा द्वेष करतो, त्याला मी खाली ढकलतो. मग या सगळ्या चुका केल्यात कोणी? त्या जीवाने केल्यात. आणि मग त्यांनी ह्या चुका केल्यामुळे बापाला जसा राग येतो, तसं भगवंताला पण राग आला. आणि का राग आला? त्याचं उत्तर या श्लोकामध्ये सांगितलंय. भगवान सांगतात, गाढवा माम अप्राप्यैव. अर्जुना, या माणसाला मी काय नाही दिलं? याकरता मला तो प्राप्त न होता, त्याला माझ्या प्राप्तीकरता त्याला शरीर, त्याला मी शरीर दिलं की नाही? त्याला शरीर दिलं ना मी. शरीर दिलं, त्या शरीरामध्ये या शरीरामध्ये त्याला ऊर्ध्वगतीला जाता येतं, त्याला माझ्याकडे येता येतं. कारण याच देही घडे देवाचे भजन. देवे दिला देह भजना गोमटा. दिलं का नाही मी त्याला? दिलं. मग त्यांनी त्याचा वापर, त्या देहाचा वापर माझ्याकडे येण्याचं करायचं, तर त्याने काय केलं? तो विमार्गाला केला. आसुरी कृत्य केलं ना त्यांनी. म्हणजे मी या ठिकाणी देह दिला त्याला, त्याला देह मिळाला. देवे दिला देह भजना गोमटा, त्याच्याच करता दिला मी त्याला देह. पण त्यांनी त्याचा गैरवापर केला. मग नुसता देह दिला का मी? मी त्याला अधिकार दिला ना. त्याला अधिकार दिला मी, का तुला यातून मुक्त होण्याकरता मी तुला अधिकार दिला.
असे नाथ महाराज म्हणतात, जो न साधीचे ब्रह्मज्ञान आयुष्याच्या साधनी सच्चिदानंद पदवी घेणे. आणि हा एवढा अधिकार नारायणी कृपा अवलोकन दिला, भगवंताने दिलं ना तुम्हाला एवढं. मग तुम्हाला सगळं एवढं मानव देहाला मनुष्याला भगवंतानी जसा देह दिला तसा अधिकार पण दिला. नुसता अधिकार देऊन थांबले का? नाही, त्याला साधनं पण दिले ना. दिले इंद्रिय, हातपाय कान डोळे मुख बोलाय वचन, त्याला साधनं पण दिली. मग साधनं देऊन थांबले का? नाही, साधनाबरोबर उपाय पण दिले. काय दिले? सत्कर्म दिले, सद्भक्ती दिली, भावना दिली. हे काय असेल ते सगळे साधनं दिले. जप तप योग याग, थोडक्यात वेद निर्माण त्याच्याच करता केला मी, स्मृती निर्माण त्याच्याच करता केले मी. हे सगळं निर्माण कशा करता केलं? मग त्याला काही एक अनेक आहेत. यज्ञागादी कर्म आहेत, उपासना आहेत, भजन आहे. हे मी सगळे साधनं तुला दिलेत की नाही? तुला दिले. मग हे तुला शरीर दिलं, अधिकार दिला, इंद्रिय दिले, इथे साधनं दिली. मग साधनं दिल्यानंतर एवढं थांबले का भगवान? नाही. मग जरी मुलगा विमार्गाला गेला तरी सुद्धा बाप शेवटपर्यंत तो प्रयत्न करतोच की नाही? जेलमध्ये सोडून आणतोच की नाही त्याला? आणतो ना. मग त्याचा मुलगा असेल, त्याचा भाऊ असेल किंवा त्याचा बापही असेल, तर काय असेल संबंधितल्या व्यक्तीकरता सोडून आणतो. मग शेवटपर्यंत त्या पित्याचं त्या मुलाबद्दलचं दयालुत्व बाजूला गेलं असतं का? नाही. त्याचं भगवंताचं दयाळुत्व आहेच की नाही? आहेच ना. भगवान सांगतात, घेऊन या चक्रगत, आणि हाचे धंदा करतो मी. तुमच्याच करता मी मोठमोठे दैत्य मारले. तुमच्याकरता मी अवतार, काही कारण नाही मला अवतार घ्यायचं. तुमच्याकरता मी मासा बनलो, कासव बनलो, डुक्कर बनलो, परशुराम बनलो, उदंड काही बनलो. खूप कष्ट केलेत मी. मग हे तुमच्याकरता मी एवढं केलेलं आहे. त्या काळात माझं दयालुत्व आहे. देवा तू कृपा करुणा सिंधू होशीमाय आमचा बंधू आहे. अनेक ठिकाणी त्याचं वर्णन केलंय. तर त्याचं दयालुत्व पण मी मी माझं दयालुत्व शेवटपर्यंत काढलेलं नाही. लक्षात आलं तुमच्या? म्हणजे सगळं दिलं, माझं दयालुत्व आहे. आणि मग आता एवढी संधी देऊनही जर तो मुलगा या संधीचं सोनं करीत नसेल, आणि नाही केलं तरी कमीत कमी निदान दगडासारखं पडून राहिला असता, निदान बापाची इस्टेट तिथं तरी राहिली असते ना. पण तो रोज एक बाजा जर करायला, काय काय म्हणतो आपण त्याला, म्हणजे जुगार खेळायला लागला काय, आता हे सगळं तो जर करायला लागला, मग त्यांनी काय केलं, ती बापाची इस्टेट सगळी संपवून टाकली ना. आणि तो पण अधोगतीला गेला ना. मग असं झाल्यानंतर बापाला चीड येते. आणि मग भगवंताला इथं राग आला, माम अप्राप्यैव, मी तुला सर्व साधनं दिले तरीही तू त्यातून सावरला नाहीस. आणि म्हणून मग जो असा याचा अर्थ काय केला? बापानी एवढं सांगितलं, त्याने पित्याचं न ऐकणं म्हणजे त्याने एक प्रकारचा आपल्या बापाचा द्वेषच केला का नाही? एक प्रकारचा द्वेषच केला. त्याची आज्ञाला तण काय असेल ते सगळं त्याचं काहीच न जुमानणं, त्याने जे सांगितलं त्याचं न जुमानणं, त्याच्या विरुद्ध करणं म्हणजे त्याने त्याच्या बापाचा द्वेष केला. त्यामुळे ह्या आसुर लोकांनी माझा द्वेष केला. त्यामुळे ते पापी बनले. पापी बनल्यामुळे त्या पापामुळे त्यांना क्रूर कर्म करावे लागले. आणि क्रूर कर्म केल्यामुळे ते अधमगतीला गेले. आणि अधमगतीला गेल्यामुळे ते खाली एकदा वाहायला लागल्यानंतर, आणि मला खूप राग आला. आणि मग तो वाहत होता ना, तर मी त्याच्या बोखंडीत दगड टाकले, बरं खाली, अजून ढकलून दिलं मी त्याला. आणि मग भगवान या ठिकाणी खूप रागाने या ठिकाणी असं म्हणले का, माम अप्राप्यैव. मग पुढं मूर्ख झाल्या, मुढा. आणि मग तुला एक नाही, अनेक जन्म जन्म तू माझी दैवी संपत्ती ठोकरली आणि आसुरी संपत्तीचा स्वीकार केला. मी तुझ्या करता एवढं सर्व निर्माण केलं, तू तुझा साधुभाव सोडला आणि आसुरी भाव धारण केला. जे साधनं मी तुला भगवत प्राप्ती करता दिली, ती साधनं तू त्या भोगाकरता वापरली तू, आणि कोणत्या अनितीच्या भोगाकरता वापरली तू. आणि त्यामुळे मग आता मी दया सोडून, जसं तू साधुभाव सोडून आसुर भाव स्वीकारला, दैवी संपत्ती सोडून तू आसुरी संपत्ती स्वीकारली, आणि त्याचप्रमाणे साधनं जे होते त्यांनी तू भोग भोगले असते तर चाललं असतं. पण तू विपरीत भोग, अनितीने भोग भोगले.
आणि त्यामुळे नाविलाजाने मला माझं दयालुत्व सोडून मला क्रूरता स्वीकारावी लागली. भगवान सांगतात, नाविलाजाने माझं दयालुत्व सोडून मला क्रूरता स्वीकारावी लागली. बापही शेवटी असंच म्हणतो, माझा नाविलाज झाला, सगळं सोडून दोन्ही हाताने काठी घेऊन मला त्याला ठोकावं लागलं ते. तसं भगवान सांगतात, अरे भल्या माणसा, तुला पण जसं सर्वांच्या करता मी पृथ्वी, तुला पण चालण्याकरता पळण्याकरता मी पृथ्वी दिली, तुला पिण्याकरता पाणी दिलं, तुला तुला श्वास घेण्याकरता हवा दिली, सर्व साधनं पोकळी आकाश दिलं, पाणी दिलं, पृथ्वी दिली, सर्व खाण्यापिण्याचे साधनं सगळे दिले. एवढं असताना तुला सुद्धा माझं भजन करता आलं असतं, तुला सुद्धा माझ्या सगुण सौंदर्य रूपाचा आनंद घेता आला असता आणि तुला सुद्धा निर्गुणाची प्राप्ती ज्ञान प्राप्त करून घेता आलं असतं. पण तू ते काहीच न केल्यामुळे मग तू असा मूर्ख बनला आणि मग त्यामुळे भगवान सांगतात, मुडा मूर्खा, या जन्मातून त्या जन्मात एकदा गरिबी आली का तो, त्याला आपली मराठी म्हणे, बुडत्याचे पाय एकदा बुडायला लागलं का ते त्या खाली जातं. त्याच्या एकदा उलट चक्र फिरलं का मग कोण चक्रच राहतं. मग गरिबी आली काय, कारण सदाचारातून घसरला काय, आणि श्रीमंतीतून घसरला काय, अनाचारातून घसरलं काय. घसरणे घसरगुंडीच असते. घसरणे म्हणजे खाली जाणे. खाली जातो तर जाय मर मग आता, असं ते खाली जाणे. आणि म्हणून हे सर्व तुला दिलं, तुला ज्ञानाचा आनंद घेता आला असता, तुला भजन सगळं करता आलं असतं, पण तू नाही केल्यामुळे मग तू काय केलंस, तू मूर्ख बनलास. आसुरीम योनीम आपन्ना, तो आसूर योनीला स्वीकारलं, तो आसूर योनीला तो प्राप्त झाला आणि तो आनंदाने प्राप्त झाला. मग ज्या योनीत गेल्यानंतर, त्या योनीत डुकराच्या जन्मात गेल्यानंतर त्याला डुक्कर होणंच खूप चांगलं वाटतं. तिथंच त्याला खूप आनंद वाटतो, त्याला ते सूड वाटत नाही. मग त्याच्यापेक्षा तो काय, तिथून त्याला तर वर यायचा चान्स नाही ना. आता अधोगतीला गेल्यानंतर त्याला तर वरचा क्लास कधीच नाही. कारण जर तो 10वीत असेल तर 10वीतून तो 11वीत जाण्यात शक्यता असते. पण 10वीतून तो जर खाली 8वीत घसरला, आता तो कुठं घसरेल, तो आता पार पहिलीपर्यंत येईल ना तो. पण 10वीतून जर वरच्या क्लासला जर गेला तर थोडे उशिरा का होईना, केव्हा तरी 10वीतून 11वी 12वी पुढे पुढे जाईल तो. पण त्याने 10वीतून जर 8वीत उडी मारली, आता त्याला पुन्हा 8वीतून 9वीत यायचं आणि 10वीत यायचं, तर झालं सगळं त्याचं, शक्ती तर सगळी संपली तोपर्यंत त्याची. आणि म्हणून वासुरीम योनीम आपन्ना, त्याने त्याचं येथे कोणाचे काय वागेले आणि ज्याचे त्याने अनहित केले. इथं कोणी न करणे त्याचे गांठे, पण जो करीत नाही असं कधी होत नाही. करणाऱ्या माणसाला, त्याला आपली खेड्यातली म्हणे, नाचता येईना आणि अंगण वाकडं. असं येतं, अंगणही वाकडं ढोंगणही वाकडं, जायचे गाठ होते. हे बरीच माणसं असे, शेतीत नाही परवडत, तिथं मजुरीच नाही मिळत आणि काम नोकऱ्याच नाही मिळत. अरे मूर्ख हो, तिच्या करणारी माणसं कुठे दगडातून उभं करते, ते करणारी माणसं टपरी टाकून त्यांनी माड्या बांधल्यात, टायरचे पंक्चरचे दुकानं टाकून त्यांनी 3-3 मजले माड्या बांधल्यात आणि हे कणत बसलेत, नोकरी नाही, नोकरी नाही, नोकरी नाही, नोकरी नाही. शेतकरी माणसं आहेत, डोंगराच्या कडाला राहणारे. आमच्या गावात, गावाच्या खालती जातो मी, प्रत्येक माणसाचा बंगला आहे. तो काय आकाशातून पडला काय, तो का त्यांना काय नोकरी आहेत काय? ते लढले, ते ढेकळा संघ लढले, ते लढतेतच. ते काय उपाशी आहेत का? मस्त राहतात. मग त्यांना काय दुःख आहे नाही, बा नोकरी नाही, बा आम्हाला ते काय नाही, रडबिडच काय, ते लढत राहतात. आज नाही ते मिळतं त्यांना, ते काय. आणि काय रडत बसले तर आयुष्यभर रडतच बसलेत, असं आयुष्यभर रडत आहेत ती. तर करणाऱ्या माणसाला कुठंही बी, आता आमच्याकडे बी तसेच असतात विद्यार्थी, काही एक कुबडी सांगायची, अरे ज्याला अभ्यास करायचा तो कुठेही करतो, करमतच नाही, कालोडीच आवडत नाही मला. आता ही माणसं, रडणारी माणसं जर घोड्यावर बसली आणि त्याच्या हातात ढाल तलवार दिली, ती मोठी नारडायला, यो आता कसं काय युद्ध करू, ढाल तलवार माझ्या हातात, तर मग युद्ध काय हाताने करतो काय, कटाळ्या वाजत तिथं जाऊ तो. तशी गोष्ट आहे ती. भगवान सांगतात, सगळी साधनं तुला दिली, पण तू होऊन आसुरीम योनीम आपन्ना, तू आसूर योनीला तुझ्या हातानेच कर्माने प्राप्त झाला आणि त्यामुळे आता तुला दुसरी काही गती नाही. पुरात पडलास ना तू आता,
ततः त्यामुळे अधमांगतिम यान्ति, तू आता अजून खालच्या खालच्या योनीला जाऊन कुठपर्यंत जाशील? अगदी नरकापर्यंत जाशील. आणि नरक काय तसे असे नाहीत नरक. कसं आहे, काही क्लास असे असतात, पण काही क्लास असेच असतात. एकदा नरकात गेला का त्याला तिथून वरच्या नरकात नाही, त्याच्या खालच्याच नरकात ढकली त्याला. नरकाचे काही एक नाही, 100 नरकाचे नाव आहेत ते. मग चला, अधमम याचा अर्थ काय आहे? खाली. अधम यात, अधम अधम गतीला ते जातात, असा त्याचा अर्थ भगवंतानी इथं चक्क चित्र मांडून दिलं. भगवान म्हणले, मला एक कंटाळा त्याच्या ह्या पाप्याचं वर्णन करून करून मी संपून टाकतो म्हणले. आता संपून टाकला तो विषय. त्रिविधं नरकस्येदं, त्रिविधं नरकस्येदं द्वारन्नाशनमात्मनः, द्वारन्नाशनमात्मनः कामक्रोधस्तथा लोभस्, कामक्रोधस्तथा लोभस् तस्मादेतत्त्रयं त्यजेत्, तस्मादेतत्त्रयं त्यजेत्। त्रिविधं नरकस्येदं द्वारन्नाशनमात्मनः कामक्रोधस्तथा लोभस्तस्मादेतत्त्रयं त्यजेत्। त्रिविधं नरकस्य इदं द्वारं नाशनम् आत्मनः कामः क्रोधः तथा लोभः तस्मात् एतत्त्रयं त्यजेत्। आणि म्हणून हे तिन्ही टाकावेत. अन्वय असा आहे, कामः क्रोधः लोभः इदं इदं त्रिविधं नरकस्य द्वारम, आणि असे 3 द्वार असल्यामुळे द्वारम आत्मनः नाशनम तस्मात् एतत्त्रयं त्यजेत्। अर्थ असा आहे, काम क्रोध आणि लोभ हे 3 नरकाचे दार आहेत. एक दुसरी गोष्ट, आत्मनः म्हणजे स्वतःचाच नाश करणारे आहेत, आणि म्हणून तो या तिघांना टाक. बस एवढं त्याचा अर्थ आहे. हे 3 आणि हे 3 नरकाचे दार आहेत, आणि ते आत्म्याचे नाशक आहेत. आत्म्याचा नाश होतो की ना होतो, तो नाशला जातो का नंतर पाहतो. आत्म्याचे नाशक आहेत आणि म्हणून ते टाकायचे आहेत. 4 तुकडे करा. काम क्रोध लोभ यांचं स्वरूप, ते नरकाचे दार कसे, ते आत्म्याचे नाशक कसे, आणि मग ते टाकायचे ते कसे, एवढे 4 मुद्दे त्याच्यामध्ये येतात. तर या ठिकाणी त्रिविधन म्हणजे नरकाला 3 दार असते, अशातला भाग नाही बरं का. नाही तर नरकाचे 3 दार म्हणजे नरकाचं दार एकच असतं. हे 3 नरकाचे दार बनतात असं आहे. नाही तर नरकाचे त्रिविधन इदम नरकाचे त्रिविधन द्वारम, तर हे 3 नरकाच्या दारात घेऊन जाणारे आहेत, असा त्याचा अर्थ आहे. तर पहिली गोष्ट, कामः क्रोधः लोभः, पहिलं यांचं स्वरूप लक्षात घेतलं पाहिजे. आणि हे स्वरूप असल्यानंतर हे नरकगामी कसे बनवतात याचा विचार केला पाहिजे. आणि नंतर ते स्वतः जिथं राहतात तिथं त्याचा नाश करतात, आणि त्यामुळे त्याला युक्तिप्रयुक्तीने शास्त्राच्या दृष्टीने त्याला टाकून द्यावं. का तर ते जर नाही टाकले तर ती साखळी काय तुटणार नाही, असा त्याचा अर्थ आहे. तर आसुरी संपत्ती, तिचे किती भेद होते, त्याचे किती प्रकार आहेत, हे सर्व आसुरी संपत्तीचे भेद सांगितलेले आहेत. आणि म्हणून त्याचे दुःखही अनंत आहेत, त्याच्या वृत्त्याही अनंत आहेत, परंतु ती टाकून अधोगती आहे. आता त्याकरता या आसुरी संपत्तीचं जे मूळ कारण आहे, तर ते मूळ कारण काय आहे आता ते सांगतो. आसुरी संपत्ती सांगून झाली, आता आसुरी संपत्तीचं मूळ कारण जे आहे ते या ठिकाणी सांगतो.
काम, क्रोध आणि लोभ. तर काम म्हणजे काय असतो, क्रोध म्हणजे काय असतो, लोभ म्हणजे काय असतो, त्याचं थोडंसं चिंतन केलं पाहिजे. काम शब्दाचा अर्थ आहे काम्यती इति कामः. याचा अर्थ ज्याची इच्छा केली जाते त्याला म्हणतात कामः. हृदयात जातः. कामाचं स्थान तर इथं शास्त्राने सांगितलं हृदयात जातः. तो हृदयापासूनच निर्माण होतो. आणि काम हा म्हणजे मनोरथ हा. काम याचा अर्थ आपल्या मनामध्ये असणारी अपेक्षा जागृत होणं, त्यालाच काम असं म्हणतात. हृदय कामो भ्रो क्रोध आणि भ्रो क्रोधा अधोरात आच्छादात लोभ हा. 3 ठिकाणी त्याची प्रतीती असते. हृदयात काम निर्माण होतो, हृदयात त्याची प्रतीती येते. आणि भ्रूः क्रोधः. 2 भ्रुकुटीच्या मध्ये माणसाचा राग प्रतीतीला येतो. आणि लोभ त्याच्या होठावरती प्रतीतीला, म्हणजे लोभाचं स्थान कुठे आहे, होठ. आणि क्रोधाचं स्थान कुठे आहे, भ्रुकुटी. आणि कामस्थान कुठे आहे, हृदय. तर काम्यतेज नाही, त्याला काम का म्हटलं, तर समाजाकडून लोकांकडून तो अपेक्षित असतो म्हणून त्याला काम असं म्हटलं. कशाप्रमाणे, स्वर्ग कामो यजेत. तशी स्वर्गाची इच्छा केली आणि म्हणून तो त्याला काम आहे, म्हणून तो इच्छा आहे म्हणून स्वर्गाला जायची इच्छा त्याने केली, असं आहे. आणि म्हणून दुसरी गोष्ट काय आहे, माणसाला काम निर्माण होतो आणि क्रोध निर्माण होतो आणि लोभ निर्माण होतो. ह्या तिन्ही वृत्ती एकच असते. तर त्यापैकी विरोधी विषयात क्रोध असतो आणि समान विषयात काम असतो. इष्ट विषयात काम असतो, अनिष्ट विषयात काम नसतो. अनिष्टाची कोण कशाला, इथून काळा जर नाग निघला नाही, मला पाहिजे मला पाहिजे असं थोडंच म्हणतो ते. काम हा कधी निर्माण होतो, इष्ट विषयाभिलाषा हा, अपेक्षित विषयाची इच्छा होणं ते तिथं काम निर्माण होत असतो. म्हणजे अनिष्ट विषयात काम कधी निर्माण होत नसतो. तर इष्ट विषय म्हणजे इच्छेचा विषय आणि इच्छा, ह्या 2 गोष्टी समान असतात आणि अपेक्षित असतात. म्हणजे तुम्हाला प्रिय असा विषय असेल त्याचीच अभिलाषा केली जाते, त्याचं नाव काम असतं. मग क्रोध काय प्रिय विषयीत क्रोध असतो का, तो क्रोध प्रिय विषयीत नसतो, त्याच्या विरुद्ध असतं ना गोष्ट. तिथं आले तुम्हाला सांगतो, क्रोध सांगत असताना म्हणजे समान विषयात असतो काम, समान विषयात काम असतो. आणि कामाचा घात कुठं होतो, जसं तो अप्राप्त वस्तूत भडका घेतो. काम अप्राप्त वस्तूत काय घेतो, भडका घेतो पाहिजे म्हणून. आणि ती वस्तू प्राप्त झाली का त्याचा घात होऊन जातो, त्याचा अंत होऊन जातो, संपून जातो तो काम. कारण आता तो विषय तर मिळाला, मग त्या कामाचा विषय बदलतो आणि पुन्हा तो उग्र रूप धारण करतो. म्हणजे ज्या विषयाची अपेक्षा केली तो विषय त्याला प्राप्त झाला का तिथं कामाचा अंत होतो त्यापुरता. म्हणजे मुळातून काम जातो असं नाही त्याचा अर्थ. म्हणजे प्राप्त विषयामध्ये त्या कामाचा अंत होतो आणि इष्ट विषयामध्ये तो उग्र रूप धारण करतो. शेवटी तो एक मनाचाच विकार असतो, त्यात तो मनच असतं, मनाचीच वृत्ती असते आणि तो मनाचाच विकार असा तो धारण केला जातो. म्हणजे अप्राप्त विषयामध्ये काय म्हणतो, इष्ट विषयामध्ये त्याची इच्छा निर्माण होते आणि अप्राप्त वस्तूमध्ये त्याचं विशेष रूप भडका घेतं आणि प्राप्त झाल्यानंतर त्याचं त्या ठिकाणी काय म्हणतो, अंत होतो किंवा तो मावळतो किंवा तो शांत होतो, लगेच दुसरं रूप धारण करतो. असा त्याला म्हणतात काम. आणि मग असा जो काम असतो तो काम कामाच्या नंतर कोण येतो, तो क्रोध हा. तर क्रोध असं, क्रोधाचं रूप असं असतं, क्रोध हा प्रतिकूले सती. क्रोध हा कधी अनुकूल विषयात क्रोध नसतो, क्रोध हा नेहमी प्रतिकूल विषयात असतो. अनिष्ट विषय दर्शन हेतू मनोविकार हा, तो एक मनाचा विकार आहे. पण कधी जे तुम्हाला इष्टच नाही त्या काय म्हणतो अनिष्ट,
आपलं हा विषय माझं अनहित करणार आहे, मला दुःख देणार आहे, असं ज्ञान होणं तिथं क्रोध निर्माण होत असतो. म्हणजे अनिष्ट विषयाचं ज्ञान होणं, ते ज्ञान त्या क्रोधाला जन्म देतं. अनिष्ट विषयाचं ज्ञान होणं, थोडक्यात विषय असणं क्रोध निर्माण होत नाही. एखादा मनुष्य असला आणि तिने तुम्हाला लय शिव्या दिल्या, मग तुम्हाला राग येतो का? नाही, कारण तुम्ही ऐकलंच नाही. तुमचं त्याने अनिष्ट केलं, काय तुम्हाला मारायला आला, काय तुम्हाला जे असेल ते, पण तुम्ही ती माहीतच नाही ना. मग अनिष्ट विषय क्रोध निर्माण करीत. अनिष्ट विषय ज्ञान, त्यातलं बारकावा, अनिष्ट विषयाचं ज्ञान हे क्रोध निर्माण करायला कारण असतं. लक्षात आलं का नाही? आहे का? म्हणजे सर्प बसला तर मांडीखाली, गादीखाली सर्प, रात्रभर त्याच्यावर झोपला. मग तुम्हाला काय त्याचं काय वाटलं का? ते काय ज्यावेळी उठलं चार काय वळवळतंय, मग सकाळी उठल्यावर पाहिल्याच नंतर त्याला भीती निर्माण झाली करी, मग काठी घेऊन धावायला लागला तो. पण जोपर्यंत त्या अनिष्ट विषयाचं ज्ञान नाही, तोपर्यंत तुम्ही मला शिव्या दिल्यात हे जर मला माहितीच नाही, त्याला क्रोध येत नाही. ते मग अनिष्ट विषय क्रोध निर्माण नाही करीत, अनिष्ट विषयाचं ज्ञान. लक्षात आलं का नाही? अनिष्ट विषयाचं ज्ञान हे क्रोध निर्माण करतं. आणि क्रोध निर्माण होतो म्हणजे काय? तो एक मनाचा विकार. जसा काम हा एक मनाचा विकार असतो, तसा क्रोध हा सुद्धा काय असतो? मनाचा विकार असतो. आणि कुठं असतो काम नेहमी समान विषयात असतो, आणि क्रोध हा नेहमी प्रतिकूल विषयात असतो, विरुद्ध विषयात असतो. आणि दुसरी गोष्ट, काम त्याला क्रोध मला कोप पण म्हणतात, त्याला कोप. हा, तर कामामध्ये सौम्यता असते आणि क्रोधामध्ये तीक्ष्णता असते. कामात आणि क्रोधातला फरक, क्रोधातली वृत्ती अत्यंत तीक्ष्ण असते आणि कामातली वृत्ती सौम्य असते. दुसरी गोष्ट, ज्यावेळी काम निर्माण होतो त्यावेळी सुद्धा कामाचं ज्ञान असतं, आणि क्रोध निर्माण होतो त्या काळाला सुद्धा त्याला क्रोधाचं ज्ञान असतं. ज्ञानच नसतं असं कधी नसतं, कारण ते एका वृत्तीवरती निर्माण झालेलं असतं, आणि वृत्तीहून ज्ञान कधी भिन्न असू शकत नाही. जी वृत्ती असते ते ज्ञानाचं स्वरूप असतं. मग त्या वृत्तीमध्ये क्षोभ झाला, त्यात विकार झाला, आणि त्यात तीक्ष्णता आली, आणि त्यामुळे त्यात क्रोधाचं जर त्याला ज्ञानच नसतं तर ते वृत्तीच्या बाजूला नाही, तो वृत्तीमध्ये आहे. आता मला राग आला नाही, तोच बाजूला सरक, मी तिचं डोकंच फोडितो, त्याला ज्ञान नाही असं थोडंच आहे. त्याला क्रोधाचं ज्ञान असतं, आणि त्या क्रोधामध्ये अत्यंत तीक्ष्णता असते. मध्ये तीक्ष्णता असते, त्यात प्रबोधय असतो, कोणाला मारायचे, काय करायचे त्याला हे पण ज्ञान असतं. म्हणजे त्याला राग आला याचं पण ज्ञान आहे, त्याला काय करायचं याचं पण ज्ञान आहे. म्हणजे याचा अर्थ त्या क्रोधातल्या विकाराची तीक्ष्णता हे त्या कामापेक्षा एक वेगळं असतं. आणि दुसरी गोष्ट काय आहे? विषमस्त व्याकुलम माणसं, म्हणजे काम हा माणसाला व्याकुळ करतो, क्रोधही माणसाला व्याकुळ करतो, आणि लोभही माणसाला व्याकुळ करतो. आणि केव्हा लोभाची परिणिती झाली, परिकाष्ठा, का तिथं माणूस व्याकुळ होऊन जातो. कामाची परिकाष्ठा झाली, काम वरच्या टोकाला गेला का, मग ज्याला ते काय मिळवायचं असेल त्याला काम म्हणतो आपण. जे काही इदम मेष्यात, मला हे पाहिजेच, तो इतकं टोकाला जातो, त्या काळ तो व्याकुळ बनतो. मग तो काम त्याला व्याकुळ करतो, लोभ त्याला व्याकुळ करतो, क्रोधही त्याला व्याकुळ करतो. असे नागासारखे फुसकारी टाकतो, माणसानं ओढून धरलं तरी त्या माणसाला पण ओढून घेऊन जातो. मग त्या काळात तो व्याकुळ बनतो मनुष्य. असं आहे. असं तो काम सुद्धा व्याकुळ करतो, क्रोधही त्याला काय करतो? व्याकुळ करतो. अशी ते विषम अवस्थेमध्ये व्याकुळ म्हणजे. आणि क्रोधाचा भडका कामित अर्थ विघातक जन्य बुद्धिक्षोभ. एखादी तुम्हाला अपेक्षित वस्तू असते आणि त्या काळात ती आता आपल्याजवळ मिळवायची, आणि तेवढ्या जर त्याचा घात झाला का क्रोधाने भडका घेतलाच. कामित अर्थ विघातक म्हणजे अपेक्षित वस्तू, अपेक्षित विषय मिळण्यासारखा आहे किंवा मिळायला गेला, आणि त्याचा जर काही घात झाला
तर मात्र मग तिथं क्रोधाचा भडका होतो. आणि म्हणून त्याला काय म्हणतात, कामित अर्थ विघातकजन्य. कामित इच्छित अर्थ असणारा त्याचा जर घात झाला तर मात्र मग तिथं काय होतो, त्या बुद्धीमध्ये क्षोभ होतो. मग त्याला मनाचा विकार म्हणा किंवा बुद्धीचा क्षोभ म्हणा, त्यालाच त्याला क्रोध असं म्हणतात. तर असा क्रोध असतो. तर या क्रोधाला 8 अंग सांगितलेले आहेत. क्रोधाचे 8 अंग सांगितलेत. पैशून्यम, साहसम, द्रोहम, ईर्ष्या, असूया, अर्थदूषणम, वाग्दंडजम, पारुष्यम, क्रोधजः अपि अष्ट गण अष्टकः. 8 प्रकारचा क्रोधाचं रूप म्हणजे क्रोध निर्माण होण्याच्या जागा सांगितल्यात. पहिले पैशून्यम. तुमची कोणी लय भयंकर शब्दात निंदा केली, त्याला राग येतो की नाही? पैशून्यम. निंदेने आपल्याला राग येतो. पैशून्यम. साहसम म्हणजे एखाद्याने धाडस करून आपल्याला जर काही आपल्या नुकसानी केल्या तर त्याच्या साहसाचं म्हणजे त्याच्या धाडसाने पण आपल्याला राग निर्माण होतो. 2 द्रोहम. आपला कोणी द्रोह केला मग त्याला काय म्हणतो आपण, त्याला काही पूजा थोडीच करू त्याचा. 3 ईर्ष्या. आपली जर कोणी ईर्ष्या केली तर त्याला सुद्धा आपल्याला क्रोध निर्माण होतो. आणि असूया. आपल्याला जर आपला कोणी द्वेष केला, मत्सर केला तर तसंच. आणि आपण जे काम करतो त्याला माणसाने दूषण दिले, काय मूर्ख आहे सर, याला काय अक्कल नाही, त्याला काय कळत नाही. मग जर आपल्यावर दोषारोप केला तरी आपल्याला क्रोध निर्माण होतो. किंवा वाग्दंडजम. मग एखाद्याने तुम्हाला भयंकर शब्द जर वापरले तर त्याने पण माणसाला क्रोध निर्माण होतो. आणि त्याला पारुष्यम. कठोर शब्द जर वापरले तरी सुद्धा त्याला क्रोध निर्माण होतो. आणि असा क्रोध 8 रूपाने आपल्याला 8 ठिकाणी असा आपल्याला क्रोध निर्माण होतो. मग क्रोधाला जन्म देणारे ज्या 8 जागा सांगितल्यात, मग तो निर्माण झाला पण आता काढून टाकायचं की नाही? मग जगात कोणताही रोग असला तर त्याच्यावर उपाय असतो, आहे का नाही? कायदे कशाकरता असतात? मोडण्याकरताच असतात. आणि शास्त्राचे नियम कशाकरता असतात? प्रायश्चित्त घेण्याकरता असतात. दुसरं काय असतं ते? कायदे कशाला नियम? कायदा नाही मोडायचं तर कशी मोडायचं काय आला? मग कायदा मोडावंच लागतं. कायदे हे मोडण्याकरताच असतात. आणि शास्त्र काय, विधी काय असते? ते विधीला प्रायश्चित्त घ्यायचं असतं. विधी चुकला म्हणून प्रायश्चित्त असतं आणि कायदा मोडला म्हणून त्याला शिक्षा असते. तसलाच प्रकार असतो. अरे मग क्रोध निर्माण झाला, आता ह्यो असा ठेवायचा काय जपून? नाही नाही नाही, त्याच्या निवृत्तीची गोष्ट सांगितली. काय त्याची निवृत्तीची गोष्ट? पहिली गोष्ट, दयया हिंसा क्षमया वा क्रोधस्य निवृत्ती. हे त्या माणसाने दयया त्यांनी प्रयत्न करून दया करण्याचा, त्यांनी दयेने काय होतो? क्रोध निवृत्त होतो. मग त्याने जास्तीत जास्त दया करावी, त्या दयेने त्याचा क्रोध निवृत्त होतो. एक. दुसरी गोष्ट, अहिंसा. निश्चय करा त्यांनी, मला कधीही कोणाची हिंसा करायची नाही, ना शाब्दिक करायची ना क्रियात्मक करायची. त्यांनी त्याच्यावरती निश्चय करीत राहिला ना अभ्यास केला तर त्याचा क्रोध शांत होतो, निवृत्त होतो. आणि तिसरी गोष्ट काय आहे? सकाळीच उठण्याचं सांगितलं तुला, आपल्याला मागं एकदा सांगितलं होतं. सकाळी उठल्यानंतर भगवंताला हात जोडव, देवा मला अशी एक संधी दे कोणतरी क्षमा करायची. म्हणजे याचा अर्थ काय असतो? कोणतरी माझी खोडी करावी, कोणतरी माझी खोडी करावी, माझा अपमान करावा आणि मग मला त्याला क्षमा करण्याची संधी मिळावी. आता आपल्याला आपल्याकडं क्षमाशास्त्र भरपूर आहे आपल्याकडे, बस मोठं आहे, आपण कोणालाही क्षमा करू शकतो. अरे पण क्षमा ही नेहमी अपराधाची अपेक्षा करते. कोणी जर आपला अपराध केला तर त्याला क्षमा करताल तुम्ही, कोणी अपराधच नाही केला आता त्याला काय अर्थ आहे क्षमा करण्याला? त्याला काय अर्थ आहे का क्षमा? कोणतरी अपराध केला तर मग तुम्ही क्षमा करणार ना. आणि म्हणून पांडुरंगा, मला कोणाला तरी क्षमा करायची संधी दे. क्षमा करणं हे क्षमा तीर्थम म्हटलंय. क्षमा हे मोठ्या पापाचं क्षालन करतं. आपण कोणालाही क्षमा करावी.
क्षमस्व वृत्ती जर असेल तर त्या माणसाचा क्रोध निर्माण झालेला शांत होतो. दयेने, अहिंसेने आणि क्षमेने या 3 गोष्टी क्रोधस्य निवृत्ती, त्या क्रोधाच्या निवृत्ती होतात. मी तुम्हाला क्रोधाचं स्वरूप सांगितलं, क्रोधाचं कारणही सांगितलं, क्रोधाच्या 8 जागेत निर्माण होतो ते पण सांगितलं, आणि क्रोधामध्ये किती तीक्ष्ण असते ते सांगितलं, आणि नंतर क्रोधाच्या निवृत्तीच्या जागा पण सांगितल्या, त्याचे उपाय पण सांगितले. आता क्रोधाचं भरपूर झाले, आता कामाचंही झाले, आता लोभाचं सांगतो. कारण आता काय माणसाचं नावच लोभा राहतं, त्याचं काय विषय नाही त्याचं. आमच्याकडे होतं एक लोभा कांडीकर. लोभा लोभा नाव राहतं, काय होतं त्याचं लोभा. हा तर कामाला विषय नसतो. काम कशाचं, डुकराचं पिलू पाहिजे तर त्याला घ्यावं वाटतं, कामाला काय विषय नसतो. पण लोभ असा असतो सर, लोभ नेहमी द्रव्याच्या ठिकाणी चिकटलेला असतो. आणि लोभ हा नेहमी त्याला द्रव्य कोणाचं, आता त्याचंच घ्यायचं म्हणून त्याला लोभ काय, त्याच्या घरातच ते परद्रव्यशु अभिलाषा, दुसऱ्याच्या द्रव्याचा अभिलाष होणं, त्याच नावाकडून त्याला लोभ असं म्हणतो. लोभ हा नेहमी द्रव्याशी निगडीत असतो, आणि लोभ हा परद्रव्याशी, परद्रव्य अभिलाष हा लोभ हा. अरे परवित्तादिकं दृष्ट्वा नेतुम यो हृदय जायते स लोभ हा. दुसऱ्याचं धन पाहिल्यानंतर त्याला असं वाटतं हे आपल्याकडे हिसकून घ्यावं, अशी वृत्ती निर्माण होणं, त्यालाच म्हणतात लोभ. मग असा जो लोभ असतो, मग तो लोभ काय करायचं म्हणजे, मग तो आता लोभ हा भयंकर असतो. लोभ हा काय म्हणतो त्याला, हितशत्रू ज्याला म्हणतात. काम माणसाला काय, काम काम माणसाचा प्रगट होतो, आणि दुसरी माणसं त्याला सांगतात हे तुझं चुकतं. क्रोध निर्माण झाला तर तो प्रत्यक्ष लोकात दिसतो, स्पष्ट दिसतो, त्याला कोणतरी आवडतं सांग. लोभ असा चमत्कारी सला कोणाला दिसत नाही. लोभ असा चमत्कारी तो आतल्या आत राहतो, आणि हितशत्रूसारखा माणसाला. पण एक गोष्ट, लोभ कोणते असेल तर या तिन्हीमध्येही ते पापच करतात. लोभ हा पापस्य जनक हा. लोभ पापच उत्पन्न करतो. सगळेच पाप तिघे तेच उत्पन्न करतात ते. पण असा लोभ आहे. मग तो कशा निवृत्त म्हणले, अस्तेय न परिग्रहेन संतोष दानेन अस्य निवृत्ती ही. लोभाच्या निवृत्ती करता 4 कारणं सांगितले. अस्तेय, त्याने कधी चोरी करून दुसऱ्याचं काही घेणार नाही असा निश्चय करावं. न परिग्रहेन, कोणी दिलं तरी घेऊ नये. का घ्यावं त्याचं, कोणाचं काही जर घेतलं तर ते आपल्याला आज नाही उद्या ते आपल्याला फेडावंच लागेल, असं जर त्यांनी मनात ठरवलं तर मग त्याचा लोभ आपोआप कमी होतो. 2. आणि तिसरी गोष्ट काय, संतोष. जे मिळालं त्या संतुष्ट वृत्ती जर ठेवली तर मग त्याचा लोभ आपोआप कमी होईल. आणि तिसरी गोष्ट काय सांगितली, चौथी गोष्ट, कोणालाही देत राहावं काय बी, दानेनं. नसली इच्छा तरी बळ देवा कोणाला बी, देतच राहील. नंतर त्याला चालेल. इकून तिकडे मी कार्यक्रमाला गेलतो, आणि त्याने आम्हाला पैसेच नाही दिले, गाडीचा खर्च पण नाही दिला, लय थोडे पैसे दिले. आळ्या फाट्याकडे तिकडे गेलो, आपलं संदीप गवादे, याला काही माणसं आहेत म्हणलं, हे 3,000 रुपये तर 2,000 1,500 तर डिझेलच लागलं म्हणलं. हे मी जातच म्हणलं तिथे उत्तरला खाली, मी त्यांना सांगतो अरे 3,000 कुठं असतात का, मिळलं इकडे 20 म्हणलं खाली. आता हे 3,000 घेतले, तू 4,000 घेतले, इथं आणून लोकाला द्यायचं तर तुला. इथं लोकल देण्यापेक्षा राहू दे ना त्याला तिथं. इथं आणून लोकालाच खर्च करायचेच ना, का ते पैसेच का तुला का वावर घ्यायचं, तर त्याचं काय करायचं, इथं लोकालाच खर्च करायचे ना तुला इथं. मग तसं आहे, आता आपण कोणता लोभ हिसकून घ्यावायच्या आली, आपल्या लोकाला द्यायचं, दानच द्यायचं, तर काय हिसकून घेऊ असं होईल ना त्याला ते. त्यामुळे तिने जर लोकाला द्यायची वृत्ती जर तयार केली तरी त्याचा लोभ कमी होतो. कोणाचं परिग्रह म्हणजे कोणाचं घ्यायचंच नाही असं जरी ठरवलं तरी ते होतं. किंवा सगळ्यात सोपं आणि महत्त्वाचं, सदा संतुष्ट वृत्ती, संतुष्ट राहणं, ते काही फार अवघड नाही.
पण ती गोष्ट अशी आहे, संतुष्ट गोष्ट अशी आहे, तुम्ही हो म्हटलं तरी तेच आणि नाही म्हटलं तरी तेच. तुम्ही हो म्हटलं तरी झक मारून तसं स्वीकारावं लागतं आणि नाही. आता 4 दिवस फार थंडी सुटली होती. काय लय थंडी आहे, काही खरं नाही, लय वाईट दिवस आहेत राव, असं कुठं असतं का, आयला माणसं मरतीन राव हे. अरे पण तू सांगतो कोणला, तू काय त्या ईश्वरवर का त्या निसर्गावर केस करतो का, तू करतो काय कोणला? मग त्यापेक्षा संतुष्ट राह ना तू, संतुष्ट राह. काय ना थंडी मग त्याला एखादा कपडा जास्त कमी घे, पण तळमळ कशा करता करतो. मग तसं एखादी परिस्थिती असते, तुम्ही हो मग ती परिस्थिती तशीच राहते. ती परिस्थिती तुम्ही नाही बदलू शकत ना. परिस्थिती जर कोणी बदलला असेल, बदलील, तर तो काही ईश्वर थोडाच आहे. कोणतीही आणि कशीही तुमची घटना परिस्थिती जी असेल ती माणसाला बदलता येत नसते. पण त्या मूर्खपणामुळे त्याला असं वाटतं मी हे केलं म्हणून ते झालं, ते केलं आणि हे झालं, असं कधी होत नसतं. ते सृष्टी बदल का तो इतका काही इतका शहाणा आहे का, तो 150 आणा, देवाला नाही शक्य होत ती गोष्ट. आणि जर तुम्ही तुमच्या हाताने काही बदल केला तर ते ईश्वराने काही तुमच्या हातात जगत दिलं काय चालवायला, आणि तिची सायकल मोडून जाईल ना. तुम्हाला वाटतं हे करावं आणि मला वाटतं हे करावं, म्हणजे सगळं बिघडून जाईल त्याचा खेळ तो. त्याचा प्रभाव चाललाय. तुम्हाला वाटतं मी अमकं तमकं ते केलं, जसं आहे त्याला स्वप्न पडतं आणि स्वप्नातच तो एक मळा घेतो, मग लय ऊस पीक येतो, त्याच्यात बंगला बांधितो. अरे पण सकाळी उठल्यावर सगळं स्वप्नच ना ते. त्याच्यात कोणा नाही वाघ मारला तो, स्वप्न ती मळा घेतला आणि विहीर बांधली, दुनिया काय केलं ते, ते शेवटी स्वप्नच आहे. तसं यातलं काही लय प्रयत्न केला आणि हे केलं आणि मग ते केलं, ते केलं आणि हे केलं, तर ते तसंच आहे. ते त्याच्यात काय होत नाही मागं पुढं ते. तर संतोष गोष्ट अशी आहे, जी परिस्थिती असते, जी वस्तुस्थिती असते, तुम्ही हो म्हणा की न म्हणा, ते तुम्हाला तसं ते आहे तसंच राहतं. असतं त्यापेक्षा सं सदा संतुष्ट वृत्ती ठेवणे. हा, हा, सुखी आता याच्यामध्ये काय, सुखदुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो, त्या श्लोकावरती असं लिहिलं आहे ज्ञानेश्वर माने, सुखी संतोषानं यावे, दुःखी विषादानं भरावे, आणि लाभा लाभ न धरावे म्हणा माझी. असं आहे. ते अर्जुनाला युद्ध करायचं, युद्ध कर तू, विजय झाला नाही तर काय, तुला काय व्हायचं असेल होय तू. जरी विजय झाला तर लय काय उड्या नको मारू टिरी बुड्या, टिरी तसं नको करतोय. सुखी संतोष नावे, आणि लय दुःख झालं, लय त्याची काय हळहळ नको करू. काय मिळालं काय नाही मिळालं, तू मिळालं तरी तुला, तू मिळालं तरी तू तसाच आहे, आणि नाही मिळालं तर तू तसाच आहे. त्यामुळे काय ते लय लग्न आलं म्हणजे भलत्याच उड्या मारी तो, पार दवाखान्यात न्यायची वेळ तो, असंही काय करू नको. आणि लग्न मोडलं तर त्याच्यावर काय पाहिजे, दवाखान्यात ह्याची काम करू नको का. संतुष्ट राहणं हे आता पण इतकं सोपं नाही, ते त्याला अभ्यासाची गोष्ट आहे, त्याला असू द्या. आणि म्हणून लोभ असा आहे, लोभात क्रोधा प्रभवती, लोभ पूर्ण नाही झाला तर त्यात क्रोध निर्माण होतो. आणि लोभस्य लोभा परस्परम, लोभाने लोभही वाढतो आणि लोभाने क्रोधही प्रभवती. लोभात कामहा प्रजायते, लोभ हा भलता खतरनाक आहे. लोभ हा लोभालाही जन्म घालतो, लोभ हा क्रोधालाही जन्म घालतो, आणि लोभ हा कामालाही जन्म घालतो, लोभ हा मोहालाही जन्म घालतो, लोभ हा नाशालाही जन्म घालतो. ना लोभ काय करीत नाही, तर लोभ क्रोध काम हे सगळं द्रोह, हे सगळं त्यातून निर्माण करतो तो. आणि म्हणून द्रोहे नरकं याती शास्त्रज्ञोपि विचक्षण हा, तर या लोभाने माणसा त्या विचक्षण नाम ज्ञानी हा, ज्ञानी पुरुष असतात ते सुद्धा त्या लोभाच्या प्रभावात गेल्याच्या नंतर ते त्या लोभाच्या द्रोह निर्माण होतो, त्यातून त्या मग ते काय नरकापर्यंत जाऊ शकतात. कोण, शास्त्रज्ञ आपी विचक्षण हा. का, विकार काय विचार नाही करीत. जंगले महाराज आहेत का मगर साहेब आहेत, त्याला काय घे नाही, तो कुठं जिथं निर्माण होऊन तिथं तो काम दाखवतो तो. आता विस्तू काय तुमच्या अंगावर पडला म्हणजे वेगळा चटका देतो, माझ्या अंगावर पडला म्हणजे वेगळा चटका देतो. असं तो गुळ तुमच्या तोंडात वेगळा गोड लागतो, माझ्या तोंडात वेगळा गोड लागतो. तुम्ही कबूल नाही केलं तर तो गोडच आहे, तसाच येतो, तसंच आहे.
ज्या वृत्तीत कामाचा भडका झाला का ते त्याचे परिणाम त्याच्यावर करणार. व्यक्ती कोण आहे, कोण जाती का व्यक्ती का बाई त्याच्याकडे काही घेणं नाही. तो जिथं निर्माण झाला का तिथं तो पळणार, तो जळणार, तो तशी गोष्ट आहे. मग तो शास्त्रज्ञ आपी विचक्षणा. अर्जुना, हे शास्त्रज्ञासारखे माणसं असली तरी सुद्धा त्यांना ते तितकेच चटके देतात, त्यांना काय ते सोडित नाहीत. आणि म्हणून लोभ हा अनिष्ट हा न रोहंती. तर या ठिकाणी लोभाची गोष्ट आहे. पितरम, लोभ जर पितराजवळ म्हणजे बापाजवळ निर्माण झाला तरी तो बापालाही सोडित नाही, असं आहे. काय तो श्लोक येतो, एक श्लोक आहे तो म्हणजे तो गुरुला तो गुरुन बाप तो काही जाणीतच नाही, तो असं आहे. काय तोंडासमोर श्लोक आहे होतो, वृथा वृष्टी समुद्रेशु वृथा तृप्तस्य भोजनम. बर चला, आठवलं सांगन तुम्हाला, उदार ठेवा तेवढा. लोभ हा अनिष्ट हा नरहो हंती. तर लोभ हा अनिष्टच करतो आणि त्याचा नाश करतो. कोणाचा लोभ निर्माण झाला तर पितरम, त्या बापाचाही नाश करू शकतो. भ्रातरम, भावाचाही नाश करू शकतो. पुत्रम, मुलाचाही नाश करू शकतो. सुहृदम, मित्राचाही नाश करू शकतो. स्वामिनम, तो गुरुचाही विचार नाही करीत. आणि सहोदरम, सख्खा भाऊ असला तरी सुद्धा, बहिणी कोणी असेल तर, कोणी असला तरी तो लोभ कोणाला सोडित नाही. आणि तो लोभ ज्याच्याविषयी निर्माण झाला ते काय म्हणते, गुरुना बाप. लोभ काय तो जाणीत नाही, तो गुरु नाही जाणीत आणि पिता पण नाही जाणीत, तो असा आहे. तो जाऊ देतो, असा तो लोभ असतो. आणि म्हणून संपवतात लय झालं त्याचा काम, क्रोध आणि लोभ. आता एकच सांगायचं त्याचं मला, तर वर पहा, जी अशी वृत्ती असते तर त्या वृत्तीमध्ये ज्या वृत्तीत काम निर्माण होतो त्याच वृत्तीत लोभ निर्माण होतो, त्याच वृत्तीत क्रोध निर्माण होतो. तर हे याचे किंचित अशी रूप वेगळे वेगळे असतात. जो लोभ असतो तोच काम असतो, आणि जो काम असतो तोच क्रोध असतो. त्याचे विषय बदलतात, त्याचे विषय बदलतात. एखाद्या विरोधात झालं का त्याला क्रोध म्हणतो, ज्या समानत्व आलं का त्यात काम म्हणतो, अधिक त्याला अपेक्षित झालं का त्याला लोभ म्हणतो. जो काम असतो तोच क्रोध असतो, जो क्रोध असतो तोच लोभ असतो. ते एकाच वृत्तीमध्ये असतात. कामच क्रोध आहे, कामच लोभ आहे, आणि कामच काम आहे. त्याचे 9 प्रकार होते. मंगल, असं काय करायचं, जो काम आहे तो कामच काम, तो कामच लोभ आणि कामच क्रोध. जसं काम हे 3 ठिकाणी येतो, तसा लोभच लोभ असतो, लोभच काम असतो, आणि लोभच क्रोध असतो. क्रोधच क्रोध असतो, क्रोधच लोभ असतो, आणि क्रोधच काम असतो. ह्या त्याच्या 9 प्रकारच्या वृत्त्या ते एकमेकात अशा गुंफलेल्या आहेत, त्याला तुम्ही वेगळं करताच येत नाही. एखादा लोभ जर त्याला लोभ पूर्ण नाही झाला तर क्रोध भडका घेतो, आणि क्रोध तरी काय, तर त्याला ते कामाची अपेक्षा असते म्हणून ते असं एखाद बारीक बारीक गुंफलेलं असतं ते. आणि म्हणून हे सगळे काय असतात, एकच असतात, वेग नसतं. असो, यातले साम्य काय आहे मग, या तिघातलं साम्य काय आहे, कशा करता एवढं चाललं आपल्याला. खूप महत्वाचं वाक्य लक्षात ठेवायचं आहे. काम, क्रोध आणि लोभ हे नेहमी अनात्म्याला महत्व देतात. तिन्ही विषय, हे तिन्ही विषय अनात्म्याला महत्व देतात. हे तिन्ही विषय आपल्याहून भिन्न पदार्थाला महत्व देतात, आणि त्यामुळे ते घातक ठरत असतात. हे अन्य वस्तूला महत्व देतात, आणि अनात्म्य वस्तूला महत्व देतात, आणि आपल्याहून भिन्न वस्तूला महत्व देतात, जड वस्तूला महत्व देतात, आणि त्यामुळे ते आपल्याला घातक ठरत असतात. असा प्रकार लक्षात आला तुमच्या. अन्य वस्तू आपल्याहून भिन्न वस्तू असते, आपल्याहून भिन्न विषय असतात, त्याला ते महत्व द्या. अनात्माच असतो सगळा, आत्मभिन्न सगळा अनात्मा असतो. आता विषय असेल कोणता तरी तो अनात्मा आहे, आणि अनात्म्याला अतिमहत्व देणं काम निर्माण होतो.
तो काय आत्म्याविषयी थोडाच होतो, अनात्म्याविषयीच होतो. क्रोध निर्माण होतो, आत्म्याविषयी होतो का तो? अनात्म्याविषयीच होतो. लोभ निर्माण होतो, आत्म्याविषयी होतो, अनात्म्याविषयीच होतो. मग तिघांचे रूप कुठं आहे? ते अनात्म्याविषयी. या तिघांचं समीकरण कुठे? अनात्म्याविषयी असतं. त्या अनात्म्याविषयी त्यांचं तिघांचं महत्त्व असतं, त्यात त्यांचं समानत्व असतं. आणि म्हणून विशेषतः स्त्री पुरुष विषयक त्याचं त्या वृत्तीला काम असं म्हणतो, द्रव्याच्या विषयात आपण त्याला लोभ असं म्हणतो, आणि धनाधिकाच्या विषयी त्याला लोभ असं म्हणतो, आणि शत्रू ठिकाणी आपण त्याला क्रोध असं म्हणतो. म्हणजे तिन्ही भिन्नच येतात ना. शत्रूविषयी नेहमी काय असतं? क्रोधाचं रूप राहतं. आणि धनाविषयी काय येतं? नेहमी लोभाचं रूप राहतं. आणि स्त्री पुरुषामध्ये काय येतं? ते कामाचं रूप राहतं. असं हे काम. पण जाणे तिन्ही त्रिविधं नरकस्येदम, हे तिन्ही यातलं कोणताही काही चांगला नाही. म्हणून भगवान सांगतात या ठिकाणी, कामहा क्रोधहा लोभा अर्जुना इदम हे त्रिविधं नरकस्य द्वारम. तर हे तिन्ही नरकाच्या दारात निहून पोचवितात. ते काय पुढं मोक्षाच्या दारात निहून पोचित नाही. त्यांचं एकच काम आहे. कोणी मोक्षाकडे निघाला असला तर त्याला आपल्या पाठीवर बसवतात. लय झालं त्याला त्याचं तिकीटही आपणच काढतात, त्याला खाऊ पिऊ घालतात, माझ्याच गाडीत बैस म्हणतात, मी तुला माझ्या इच्छित ठिकाणी घेऊन जातो. पुढं काय नाही, तुला नाही सांगत, तिथं गेलो कळून तुला कुठं नाही. मोक्षाच्या साधनाकडे निघाला तेव्हा थांब थांब तिथं नको, माझ्या पाठीवर बैसतो, माझ्या पाठी घेऊन कुठं चालला? मोक्षाकडे का नाही? तिला नंतर सांगतो म्हणजे तुला. असा नेऊन जागेवर नेऊन सोडणार म्हणजे तो असा येतो. म्हणजे कुठं नेऊन सोडतो? नरकाच्या दारात नेऊन उतरितो खाली. बघ तुझं तू आता आता तू म्हणतो आपलं काम संपलं, माझं एवढंच काम असतं ते. माझं एवढंच काम होतं, बोल नरकाच्या दारात आणून सोडलं तिथं. तर म्हणून हे तिघे काय आहेत? नरकाचे दार आहेत. आत्मना नाशनम, तर आत्म्याचा नाश होत नसतो. आत्मा हा काय म्हणतो आपण? नाश कोणत्या? त्याला आकारवान पदार्थाचा नाश होत असतो. आत्मा हा निराकार आहे. म्हणजे त्या ज्याचा विनाश होतो तो पदार्थ गुणवान असावा लागतो, त्याला एक आकार असावा लागतो, त्याला एक जाती असावी लागते. पण आत्मा हा काय आहे? निराकार आहे, निर्गुण आहे. त्यामुळे त्याचा नाश कोणी करू शकत नाही, एक. आणि दुसरी गोष्ट काय? बाध्य बाधक भाव हा समान विषयक असतो. हा हा समान बाध्य बाधक भाव काय असतो? समान सत्यता असतो. आत्मा आणि काय सांगतो? हा, आत्मा आणि नाश. तो नाश काय? अनात्म्याचा नाश होऊ शकतो, आत्म्याचा नाश होत नाही. मी तर आत्मना नाशनम काय म्हटलं? तर आत्मना याचा अर्थ अनात्मा, आपला आत्मनाचा जीवात्मा. तर जीवात्म्याचा सुद्धा परमात्माचा असतो ना, तो त्याचा नाश होत नाही. तर त्याच्या ज्या साधना आहेत त्या साधनेचा नाश करतो तो, म्हणून तो स्वतःचा नाश करतो. नाही तर आत्म्याचा कधी नाश होत नसतो. आत्म्याचाही नाश होत नाही आणि जीवात्म्याचाही नाश होत नाही. तर जीवात्म्याला जे भगवत प्राप्तीचे साधनं आहेत त्या साधनांचा विनाश करणारा असतो तो, म्हणून त्याला म्हणतात आत्मना. आणि आत्मना असं का म्हटलं? म्हणजे माझे काम क्रोध हे तुमचे नाही नुकसान करीत, माझे काम क्रोध हे माझे नुकसान करतात, म्हणून त्याला आत्मना म्हटलं. आत्म्याचा नाश करीत नाही, ज्याचे त्याचे काम क्रोध ज्याच्या त्याच्या नाशाला कारण असतात, म्हणून आत्मना नाशना. आणि म्हणून असे हे काम आणि क्रोध अर्जुना अत्यंत विनाशी आहेत. तस्मात म्हणून येत, तर हे तिन्ही त्रयं त्यजेत, तर हे तिन्ही टाकून दे. आता टाकून द्यायला काय? केराचं टोपलं आहे ते, त्याला सगळ्याला टोपल्यात भरवून टाकून द्यावं. तर त्याला टाकून देण्याचं कारण फक्त एकच, त्याचे कारण शोधावेत आणि कारण शोधून त्या कारणाला खंडित करावं. आणि त्याचे मी तुम्हाला सांगितले, क्रोध काय करा? त्याच्याकरता दया करा. मग तुमचं त्यांनी होतं ते. हां, काय सांगितलं? हा, दया, दया, क्षमा आणि अहिंसा क्रोधाच्या बाबतीमध्ये. आणि लोभाच्या बाबतीमध्ये काय सांगितलं? अस्तेय, चोरी नाही करायची, अपरिग्रह, कोणाचं घेऊ नये, आणि संतोष. आणि एक सांगितलं अजून काय? दान, कोणालाही द्यायची होती, म्हणजे आपोआप लोभ कमी होऊन जात होतो. असं ते असे ते आहेत. आता हे श्लोक सांगायचं होता पण
थकवा आलं म्हणले आता. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठाल विठाल विठाल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज. रामेश्वर भगवान की जय.